नमस्कार मित्रांनो, विद्यार्थी मित्रांनो, गणपती उत्सव या विषयावर आधारित स्मरणचित्राचे रेखाटन सोप्या पद्धतीने कसे करावे हे आपण या भागामध्ये आज पाहणार आहोत। गणपती उत्सव या सणावर आधारित रेखाटन करत असताना आपण वेगवेगळ्या पद्धतीने रेखाटन करू शकतो। विषयाची रचना वेगवेगळ्या प्रकारे आपल्याला करता येऊ शकते। तुम्ही तुमच्या कल्पकतेने रचना करू शकता। मी या ठिकाणी रचना करत असताना काही युवक दाखवलेले आहेत। ते युवक गणपतीची मूर्ती आपल्या मंडळाकडे घेऊन येत आहेत। ते घेऊन येत असताना ती मूर्ती ट्रकवरती ठेवलेली आहे। ट्रकला केळीचे खांब वगैरे लावलेले आहेत। समोर बँडवाले बँड वाजवत आहेत। काही युवक नृत्य करत गणपतीचा जय जयकार करत आहेत। असा हा प्रसंग मी या ठिकाणी रेखाटणार आहे। मित्रांनो, स्मरणचित्रामध्ये कमीत कमी 5 आणि जास्तीत जास्त आपण 6 ते 7 मानवी आकृत्या रेखाटत असतो, परंतु या ठिकाणी आपल्याला जास्त मानवी आकृत्या रेखाटायच्या आहेत। म्हणजे 2 बँडवाले आहेत, त्यानंतर समोर आपण 2 ते 3 मुलं पूर्ण दाखवणार आहोत। त्यानंतर त्यांच्या पाठीमागे असंख्य मुलं आपल्याला दाखवायची आहेत। गर्दी या ठिकाणी दाखवायची आहे। ज्या वेळेस असंख्य व्यक्ती किंवा आपल्याला गर्दी दाखवायची असते, अशा वेळेस स्मरणचित्रामध्ये कशा प्रकारे रेखाटन करावं हे तुम्हाला या भागामध्ये पाहता येईल। या ठिकाणी मी समोरच्या ज्या व्यक्ती आहेत त्याच आपल्याला पूर्ण दाखवायच्या असतात। त्यानंतर त्यांच्या पाठीमागे गेलेल्या ज्या मानवी आकृत्या असतात त्या आकृत्यांचे डोके किंवा चेहराच आपल्याला दाखवावा लागतो। शरीराचा भाग दाखवण्याची आवश्यकता नसते। हे सर्व तुम्हाला या भागामध्ये पाहता येईल। सुरुवातीला मी या ठिकाणी ट्रकचा समोरील भाग दाखवलेला आहे। त्या ट्रकच्या वरती एक गणपतीची मूर्ती ठेवलेली आहे। ट्रक चालवणारा ड्रायव्हर मी रेखाटत आहे। आता या ट्रकच्या पुढे बँडवाले आणि काही मुले आपल्याला रेखाटायचे आहेत। या ठिकाणी ढोल वाजवणारा एक व्यक्ती मी दाखवत आहे। पहा, अशा प्रकारे सुरुवातीला मी हलक्या हाताने पुसटसं रेखाटन करत आहे। रचना व्यवस्थित झाल्यानंतर आपण त्या रेखाटनाला डार्क करू शकतो। मित्रांनो, स्मरणचित्राचे रेखाटन करत असताना त्या विषयाला अनुसरून 2-3 कच्चे रेखाटन करा। शीघ्र रेखाटन तुम्ही 2-3 केल्यानंतर तुम्हाला त्यातील जे रेखाटन योग्य वाटते ते रेखाटन अंतिम रेखाटनासाठी तुम्ही निवडू शकता। रेखाटन करत असताना सुरुवातीला पुसटसं रेखाटन करा, कारण बरेचसे विद्यार्थी दाब देऊन रेखाटन करतात, डार्क रेखाटन करत असतात। ज्यावेळेस एखादा भाग आपल्याला मोडायचा असतो त्यावेळेस त्या ठिकाणी पेन्सिलचे वरण उमटतात। तर तसं न करता सुरुवातीला फिकट रेखाटन करा, जेणेकरून तुम्हाला एखादा भाग चुकीचा जरी वाटला तर तो सहज मोडता येईल। मित्रांनो, पेपरवरती रचना करत असताना पेपर आडवा धरावा की उभा हे बऱ्याचशा विद्यार्थ्यांना लक्षात येत नाही। उभी रचना असेल तर उभा पेपर धरावा आणि आडवी रचना असेल तर आडवा। हे आपण सुरुवातीला कच्चे रेखाटन केल्यामुळे आपल्याला उभी रचना करायची आहे की आडवी हे आपल्याला लक्षात येते। एक उभी रचना करून बघितली पाहिजे, त्यानंतर आडवी। अशा प्रकारे 2-3 कच्चे रेखाटन केल्यानंतर आपल्याला एक प्रकारे त्या विषयाची रचना कशी करायची आहे याचा अंदाज येत असतो। म्हणून मी तुम्हाला नेहमी सांगत असतो की स्मरणचित्राचे रेखाटन करण्यापूर्वी 2-3 कच्चे रेखाटन करा। कच्चे रेखाटन केल्यामुळे आपल्याला एक प्रकारे रचना कशा प्रकारे करायची आहे याचा अंदाज येत असतो। म्हणून कच्चे रेखाटन करणं गरजेचं आहे।
मित्रांनो, सध्या आमच्याकडे मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस पडत आहे। आकाशामध्ये काळे ढग दाटून आलेले आहेत। त्यामुळे मध्येच कधी उजेड पडतो तर कधी अंधार। यामुळे मी या ठिकाणी लाईट लावलेला आहे। लाईट लावल्यामुळे ब्राईटनेस वाढल्यामुळे तुम्हाला रेखाटन या ठिकाणी व्यवस्थित दिसत नसेल, परंतु काळजी करू नका। मी या ठिकाणी या पेन्सिलच्या रेखाटनाला काळ्या बॉल पेनच्या सहाय्याने आउटलाईन करणार आहे। आउटलाईन केल्यामुळे तुम्हाला हे रेखाटन व्यवस्थित दिसेल। विद्यार्थी मित्रांनो, चित्रकला परीक्षांना जे 4 विषय आहेत त्या 4ही विषयांचे स्वतंत्र फोल्डर तयार करून प्लेलिस्टमध्ये सेव्ह केलेले आहेत। तुम्हाला ज्या विषयाचा सराव करायचा असेल तुम्ही त्या विषयाच्या फोल्डरला क्लिक करा। त्या ठिकाणी तुम्हाला त्या विषयाचे असंख्य व्हिडिओ एकाच फोल्डरमध्ये बघता येतील। त्याचबरोबर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये इतर मेमरी ड्रॉईंगच्या लिंक्स मी देणार आहे। तुम्हाला जर या मेमरी ड्रॉईंगच्या व्यतिरिक्त इतर विषयाशी संबंधित स्मरणचित्राचे रेखाटन पाहायचे असतील तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला त्या ठिकाणी लिंक्स दिल्या जातील। तुम्ही त्या लिंकला क्लिक करून इतर मेमरी ड्रॉईंगचे रेखाटन पाहू शकता। मित्रांनो, तुम्ही माझ्या चॅनलवरील व्हिडिओ पाहून सराव करणं गरजेचं आहे। नुसते व्हिडिओ पाहून चालणार नाही, तर तुम्हाला नियमित सराव करावा लागणार आहे। तुम्ही हा व्हिडिओ पाहून अशा प्रकारे घरी सराव करा आणि सराव केलेले चित्र मला व्हॉट्सअप नंबरवरती पाठवा। त्यामध्ये काही चुका असतील तर ते मी तुम्हाला सांगेल। मित्रांनो, रेखाटन पूर्ण झालेलं आहे आणि या रेखाटनाला काळ्या बॉल पेनच्या सहाय्याने आउटलाईन करत आहे। मित्रांनो, ही जी आउटलाईन मी करत आहे ती तुम्हाला यातील मानवी आकृत्या स्पष्ट दिसाव्यात यासाठी करत आहे। आपल्याला जर वॉटर कलर किंवा पोस्टर कलर या रंग माध्यमामध्ये रंगकाम करायचं असेल तर सुरुवातीला रेखाटनाला काळ्या पेननं किंवा स्केच पेनने आउटलाईन करण्याची आवश्यकता नसते। ज्यावेळेस आपल्याला ऑइल पेस्टल, खडू किंवा कलर पेन्सिल या रंग माध्यमामध्ये रंगकाम करायचं असेल त्याच वेळेस सुरुवातीला आउटलाईन करावी। नसता वॉटर कलर किंवा पोस्टर कलर या रंग माध्यमामध्ये रंगकाम करायचं असेल तर सुरुवातीला आउटलाईन न करता रंगकाम झाल्यानंतर आउटलाईन करावी। मित्रांनो, एलिमेंटरी आणि इंटरमिजिएट ग्रेड चित्रकला परीक्षांचा तुम्हाला जर नियमित सराव करायचा असेल तर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण या चॅनलवरती ग्रेड चित्रकला परीक्षा संबंधित नियमित व्हिडिओ अपलोड केले जातात। चित्रकला परीक्षांना जे 4 विषय आहेत त्या 4ही विषयांचे नियमित प्रात्यक्षिक त्याचबरोबर त्या विषयासंबंधित मार्गदर्शन केले जाते। त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना या चित्रकला परीक्षांचा नियमित सराव करायचा असेल त्या विद्यार्थ्यांनी जर माझ्या चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल किंवा तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा। बेल आयकॉनला प्रेस केल्यामुळे तुम्हाला मी अपलोड केलेल्या व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळेल। तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा। तुमच्या मनामध्ये या विषयासंबंधित काही शंका असतील तर मला कमेंट करून तुम्ही विचारू शकता। मित्रांनो, पुढील भागामध्ये या मेमरी ड्रॉईंगचं आपण रंगकाम पाहणार आहोत। खूप सुंदर असं मी रंगकाम तुम्हाला करून दाखवणार आहे, तेव्हा पुढील भाग बघायला विसरू नका। धन्यवाद।